मंगल भवन अमंगलहारी द्रवउद सुदशरथ अजर बिहारी होई जो राम रची राखा को करे तर्क बडाओ साका रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाय पर वचन न जाय। जय श्रीराम मित्रांनो, कसे आहात आपण? आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। मी आहे तुमचा मित्र कृष्णा। तुम्ही पाहत आहात भक्तांचा अनुभव। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये हनुमान महाराजांच्या चमत्काराची अशी घटना सांगणार आहे की जे ऐकल्यानंतर अंगावरती काटा येईल। ही खरी घटना ऐकल्यानंतर तुम्हाला समजून जाईल की हनुमान चालीसामध्ये किती ताकद आहे आणि हनुमान महाराजांचं नाव घेतल्यावर भूत पिशाच कसे तरतर कापतात। जर तुमचा विश्वास भूतांवर नसेल तर तुम्हालाही विश्वास होऊन जाईल की भूत कसे सावलीतून सरकतात। मित्रांनो, नाशिकमधील पिंपळगाव एक छोटंसं गाव आहे। गावाबाहेर हनुमान महाराजांचं एक जुनं मंदिर आहे। तिथल्या गावातले लोक हनुमान महाराजांची पूजा करतात। चारही बाजूने जंगलाने वेढलेले हे गाव दुर्गम स्थानावर आहे। तिथे जायला असा कुठलाच पक्का रस्ता नाही आहे। गावामध्ये राहणाऱ्या लोकांना हायवेवरच्या रस्त्यावर जायला 4 ते 5 किलोमीटर जंगल रस्त्याने जावे लागते। गाववाल्यांच्या म्हणण्यानुसार या जंगलामध्ये वेगवेगळ्या प्रकारांची दुष्ट शक्तींचा वास आहे। सोबतच्या त्या जंगलामध्ये तांत्रिक क्रिया पण होतात, म्हणून त्या जंगलामध्ये एकटा माणूस कधीच जात नाही। काही वेळेस जंगलातल्या रस्त्यावरून जाताना लोकांना दुष्ट शक्तीचा प्रभाव पडतो, नाहीतर आत्म्याद्वारे लोकांच्या मागे लागण्याच्या घटना घडतात। परंतु पळत पळत हनुमान महाराजांच्या मंदिरासमोर आले की ती दुष्ट शक्ती सोडून जाते। या कारणामुळे गावातल्या लोकांनी हनुमान महाराजांचा चमत्कार भरपूर वेळेस पाहिला आहे। हनुमान महाराजांच्या मंदिरामुळे गावामध्ये कुठलीच तिसरी शक्ती येत नाही। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये अशाच एका चमत्काराविषयीची घटना सांगणार आहे। मित्रांनो, त्याच गावामध्ये राहणाऱ्या शामराव सोबत अशीच घटना घडली होती। तेव्हा हनुमान महाराजांनी स्वतः शामरावची रक्षा केली होती। शामरावांच्या आईवडिलांच्या सोबत त्या गावात राहत होता। शामराव रोज हनुमान महाराजांच्या मंदिरात जाऊन पूजा करायचा। हनुमान महाराजांच्या कृपेने सगळंच बरं होतं। शामराव मेहनत करणारा माणूस होता, त्यामुळे दररोज कमवून आपल्या घरच्यांची पोटं भरवायचा। एक दिवस शामरावच्या वडिलांना काही कारणामुळे बाहेर गावी जावे लागले, त्यामुळे ते जंगलाच्या रस्त्याने पायी पायी चालत गेले। संध्याकाळच्या वेळेस त्याच रस्त्याने गावच्या दिशेने यायला लागले, तेव्हा रस्त्याने अचानक काहीतरी झालं आणि त्यांचा पाठलाग करत आहे। घाबरल्यामुळे शामरावच्या वडिलांना घाम सुटला। ते पळत पळत गावामध्ये आले, परंतु गावामध्ये पोहोचल्यानंतर त्यांची तब्येत अचानक खराब झाली। त्यांना खूप ताप आला। वडिलांची तब्येत खराब झालेली पाहून शामराव चिंतेत पडला। गावातल्या लोकांनी शामरावला वैद्याला बोलावायला सांगितले, परंतु रात्र खूप झाली होती आणि जंगलाच्या रस्त्याने जायचं खूप मुश्किल काम होतं। रात्रीच्या वेळेस जंगलामध्ये दुष्ट शक्तींचा प्रभाव आणखीच वाढतो, त्यामुळे शामरावची पत्नी शामरावला जाऊन देत नव्हती। परंतु शामरावचा हनुमान महाराजांवर पूर्ण विश्वास होता, त्यामुळे त्याने फैसला केला की वैद्याला आणायला रात्रीच जावे लागणार। शामराव त्याची सायकल घेऊन रात्रीच निघाला। अमावास्येची रात्र असल्यामुळे खूप अंधार पडला होता। शामराव त्याची सायकल जोरात चालवत होता, परंतु जंगलामध्ये थोडे लांबवर गेल्यानंतर सायकलची गती अचानक कमी झाली। शामरावच्या सायकलवर अचानक कोणीतरी येऊन बसल्याचा भास शामरावला झाला। शामराव घाबरल्यामुळे शामराव थरथर कापायला लागला, त्यामुळे जोर देत सायकल चालवायला लागला। शामराव जेवढा जोर देत होता तेवढीच सायकल वजनदार व्हायची। थोडं लांब गेल्यानंतर एका पिंपळाच्या झाडापाशी गेल्यावर काहीतरी जोरात फुटल्याचा आवाज आला आणि सायकल थांबली। शामरावने सायकलवरून उतरून पाहिले तर सायकलचे टायर फुटले आहेत। शामराव सायकलला ओढत ओढत पायी पायी चालायला लागला, तेव्हा अचानक कोणतरी त्याला अचानक आवाज दिला, शामराव थांब, मी तुला पुढे जाऊन देणार नाही। तुझा बाप माझा मित्र आहे, मी तुला त्याचे प्राण वाचू देणार नाही। शामरावने मागे वळून पाहिलं तर तिथं कोणीच नव्हतं। शामराव बोलला, कोण आहे तू? समोर ये, माझ्या वडिलांच्या सोबत तुझं काय काम आहे? तेव्हा अचानक एक विचित्र चेहऱ्याचा माणूस शामराव समोर प्रकट झाला। घाबरल्यामुळे शामरावला घाम फुटला। शामराव बोलला, माझ्या रक्षेला हनुमान महाराज आहे,
तू जो पण आहे इथून निघून जा. हे ऐकून दुष्ट शक्ती जोरजोरात हसू लागली. तेव्हा शामरावने त्याचे डोळे बंद केले आणि हनुमान चालिसेच्या मोठमोठ्याने पाठ करायला लागला. आणि अचानक ढगातून एक वीज कडकडली. जंगलातले वातावरण एकदम शांत झाले. शामरावने त्याचे डोळे उघडले तर दुष्ट शक्ती तिथून निघून गेली होती. शामराव दुसऱ्या गावात जाऊन वैद्याला घेऊन वापस आला आणि हनुमान महाराजांचा शेंदूर त्याच्या वडिलांच्या डोक्याला लावला. त्याचे वडील पूर्णतः बरे झाले आणि गाववाल्यांनी मिळून हनुमान महाराजांची पूजा केली व धन्यवाद दिले. आजही गावातले लोक हनुमान महाराजांना खूप मानतात. तर मित्रांनो, कशी वाटली आजची ही हनुमान महाराजांच्या चमत्कारविषयीची घटना कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जय श्रीराम लिहा. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कारण की हनुमान महाराजांची महिमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. आणि तुमच्यासोबतही अशीच देवी देवतांची, भूत प्रेतांची घटना घडली असेल तर आमच्यासोबत शेअर करा. आमचा ईमेल आहे jcontent13@gmail.com वर तुमचा अनुभव पाठवा. चला तर मग लवकरच एका इंटरेस्टेड अनुभवासोबत येऊ. तोपर्यंत जय श्रीराम, जय हनुमान.